आजच्या ठळक बातम्या. शिवसेना पक्षाने चिन्हाच्या वादावर सुप्रीम सुनावणी पुढच्या वर्षी. शरदचंद्र पवार गटाचे बृहन्मुंबई निवडणुकीसाठी इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटप सुरू. भाजपाकडून उमेदवारांची यादी तयार, संध्याकाळी उशिरा एई फॉर्म मिळणार. ठाणे मनपा निवडणुकीचे आरक्षण जाहीर. शेतकरी कर्जमाफी संदर्भात बच्चूभाऊ कडूंनी बोलावली जिल्हा बँकांची बैठक. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह वादावर अंतिम सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी ठेवली आहे. एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. मात्र न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आता ही सुनावणी पुढच्या वर्षी होणार आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने 21 जानेवारी 2026 रोजी ही सुनावणी ठेवली आहे. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने सुनावणी थेट जानेवारीत केल्याने ठाकरे गटाला आणखी वाट पाहावी लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका 2026च्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारी अर्ज वितरित सोमवारपासून सुरुवात झाली आहे. हे अर्ज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, JN हेरेडिया मार्ग, बेलाड इस्टेट येथे उपलब्ध असतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव यांनी दिली आहे. इच्छुक उमेदवाराने एका वॉर्डसाठी एकच अर्ज भरता येईल. 2 वॉर्डांमधून निवडणूक लढवायची असल्यास प्रत्येक अर्जासाठी वेगळे शुल्क भरावे लागेल. अर्ज घेण्याची आणि भरून देण्याची अंतिम तारीख शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुंबई कार्यालयाचे सचिव नितीन नारायण पाडावे यांच्याकडून घेऊन भरावेत, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांनी तयारीचा वेग वाढवला आहे. स्थानिक पातळीवर उमेदवारांच्या निवडीसाठी बैठकींचा आणि चर्चांचा धुराळा उडाला आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब केले आहे. माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली. उमेदवारांची छाननी, स्थानिक स्तरावरील मतमतांतर आणि गटबाजी यांचा विचार करून ही यादी तयार करण्यात आली आहे. संध्याकाळी उशिरा एई फॉर्म संबंधित जिल्हा पदाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती पक्षाकडून मिळाली आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई सारख्या काही महानगरपालिका आरक्षण सोडत काढण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरता राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 5 जागा, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 18 जागा आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील 41 जागांची सोडत काढण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेवर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक आज रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलिबाग मुख्यालयात पार पडली. या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या जिल्हा बँक प्रतिनिधींनी शेतकरी कर्जमाफी अंमलबजावणीतील अडचणी आणि सुधारणा यावर सविस्तर चर्चा केली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील आणि बच्चू कडू यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली. शासनाने जो बच्चूभाईंनी नागपूरला जे शेतकऱ्यांचं आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर 3-4 दिवशी त्या आंदोलनाच्यासाठी माननीय राज्य शासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं आणि यशस्वी असं त्या ठिकाणी बोलणी झाली आणि 30 तारखेची डेडलाईन तोपर्यंत कर्जमाफी देऊ असं सांगितलं. पण बच्चू
आणि मी हे दोघंही मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असल्यामुळे आणि मला थोडा जास्त अनुभव असल्यामुळे त्यांनी आग्रह केला ही मीटिंग तुमच्या बँकेमध्ये घ्या. धोरण मी त्यांना जरूर त्यांचं अभिनंदन करतो, कारण कर्जमाफ्या झाल्या 78 सालापासून कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होत गेल्या, पण त्याच्या आधी मध्यवर्ती बँकांचं असलेली अडचण आणि त्याच्यानंतर माफीनंतर असणाऱ्या समस्या याचा अभ्यास कोणी केला नाही आणि ते अपुरी आकडेवारी बघितलं, काही माफी अजून आलेली नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक चांगली चर्चा झाली. आपण पण सगळे मुद्दाम तुम्हाला ही चर्चा ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोललो, पण याच्यामुळे एक वेगळं एक धोरण ठरलं जाईल की कोणाला द्यायचे कोणाला नाही किंवा कसे द्यायचे. पण आजच्या या कर्जमाफीमुळे, कारण कर्जमाफी होते वेगळ्या झाली, पण यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात 95% दुष्काळ पडलाय, ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे. त्या ओल्या दुष्काळामुळे कोकणामध्ये आमचं पीक चांगलं आलं होतं, परंतु तिथे पण मोठ्या प्रमाणात शेवटच्या टप्प्यात पाऊस पडलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक वेगळी बैठक झाली. या बैठकीमध्ये आज एक धोरण ठरवलं गेलं आणि पुढल्या एक नजीकच्या आठवड्यात, येणाऱ्या आठवड्यात पुणे मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्या मध्यवर्ती बँकेचे MD त्या ठिकाणी एकत्र येतील. मुळात कर्जमाफी हा विषय 30 जूनपर्यंत जो आपल्याला मुदत दिली, त्यामध्ये आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं काय नुकसान होऊ शकतं, काय अडचणी येऊ शकतं, कशा पद्धतीनं आता सरकारनं समोर गेलं पाहिजे हे ठरणं फार महत्त्वाचं आहे. ते बैठक सरकारनं काय केलं पाहिजे याच्यासाठी आहे. आम्ही धोरण ठरवायला बसलो नाही, पण आमच्या अडचणी वाढू नये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या, याची खरं तर काळजी सरकारनं घेणं फार महत्त्वाची आहे. अर्थात काय होतं आहे का, आता मुळात मुद्दा काय आहे, 31 मार्चला थकीत होणार आहे आणि 30 जूनला 25ला कर्ज ज्यांनी घेतलं किंवा मे 25ला कर्ज घेतलं किंवा एप्रिल 25ला ज्यानं कर्ज घेतलं, ते काही लोक 31 मार्चला थकीत होतं, काही 30 जूनला थकीत होतं. आणि मग त्यांची काय अवस्था करणार तुम्ही? ते थकीत झाल्या असताना सुद्धा तुम्हाला नवीन कर्ज द्यावं लागेल, कारण त्याला नवीन शेतकऱ्याला समोर पेरणीसाठी पैसे नाही आहे, पहिलेच तो दुष्काळात सापडलेला आहे. आणि या सगळ्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजमध्ये 9 ते 14पर्यंत कर्ज माफ झालं. त्याच्यातले काही वरचे कर्ज 1.5 लाखाच्या वरती होते, ते तसेच राहिले बिचारे. दुसरं छत्रपती शिवाजी महाराजमध्ये 2 लाखापर्यंत मर्यादा होती. उद्धव साहेबांना जे कर्ज माफ केलं ते 15 ते 19पर्यंत माफ केलं. त्यामध्ये काय झालं का, 2 लाख कर्ज असेल त्याचंच माफ झालं. 2 लाखच्या वरती जर 10,000 असेल तर तो माफीत बसला नाही. ह्या अडचणी वाढलेल्या आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा. येणारी कर्जमाफी ही अधिक शेतकऱ्यापर्यंत कशी जाईल, त्याच्यात मध्यवर्ती बँकेच्या अडचणी वाढल्या नाही पाहिजे, याच्यासाठी सरकारला आम्ही एक प्रस्ताव देणार आहोत. आणि मला वाटतं निश्चितच जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी हे कुठल्या पार्टीच्या सत्तेच्या विरोधातले विषय नाही. जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेचा अध्यक्ष म्हणून आम्ही इथं बसलेलो आहोत. आता मी आंदोलक म्हणून नाही आहे. आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडचणी येऊ नये याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आंदोलक म्हणून आमच्या भूमिका कायम राहील. आम्ही तेव्हाही सांगतोय, आताही सांगतोय, हा सगळ्याचा विषय जरी नसला तर 30 जून सरकारची राहील, 1 जुलै आमची राहील. ते माफ करण्याच्या ज्याबाबत आमच्या भूमिका आहे त्या आमच्या तशा राहणारच आहे. पण जिल्हा मध्यवर्ती बँके म्हणून ज्या अडचणी मला दिसतंय, आम्हाला दिसतं सगळ्यांना, त्या येऊ नये त्याच्यासाठी ही बैठक आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.